मित्रांनो, फॅट लॉस करायचं आहे तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. तर रनिंग कंप्लीट करतो, मग तुमच्याशी बोलतो. स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा आपला टॉपिक आहे फॅट लॉस. तर मित्रांनो, सगळ्यात पहिली सगळ्यात मोठी चुकी जी सगळी लोक करतात ते लागतात वेट लॉसच्या मागं. वेट लॉस एक वेगळी कन्सेप्ट आहे, फॅट लॉस एक वेगळी कन्सेप्ट आहे. हे सगळ्यात पहिले लक्षात ठेवा. वेट लॉसमध्ये बॉडीचा मसल मास लूज होतो आणि त्यात फॅट लूज होतो. तर आपल्याला वेट लॉस नाही करायचं, आपल्याला फॅट लॉस करायचं. फॅट लॉसमध्ये एक डेन्सिटीपर्यंत आपली जी चरबी आहे ती कमी होते. तर मित्रांनो, प्रत्येकाला लाज वाटते आणि ज्याचं वजन वाढलं तर त्याला खूपच लाज वाटते. तो कुठंच जाऊ नाही शकत आयुष्यात. तो जिमलाही धड जाऊ नाही शकत, ना कुठल्या फिटनेस ट्रेनिंगला जाऊ शकतो, ना कुठे करू शकतो काही काम. तर मित्रांनो, त्याला एक लाज असते की नाही का माझं वजन वाढलं आहे. तर मित्रांनो, आज आपण एक बेसिक 5-7 एक्सरसाइज डिस्कस करणार आहे की त्यात तुम्ही जे घरगुती करू शकता, घरीही करू शकता. त्याने तुमचं वेटही कमी होईल आणि आपण एक प्रॉपर डाएट प्लॅन तोही डिस्कस करणार आहे आज. तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं एक गोष्ट चालू करणार असाल जर तुम्हाला वेट लॉस करायचं आहे, फॅट लॉस करायचं आहे, जर तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट, जर फॅट लॉस करायचं आहे तर सगळ्यात पहिली तुम्ही रनिंग स्टार्ट करू शकता. पण जर समजा वेट जास्त आहे आणि रनिंग करता येत नाही आहे तर मित्रांनो, एक असं प्रॉपर प्लॅन करा की निदान वॉकिंग तरी करा, पण मॅक्सिमम कमीत कमी 10,000 स्टेप तरी तुम्हाला चालायचंच आहे. मोबाईलवर ॲप खूप सारे ॲप आले आता, त्या बाबतीत लोड नका घेऊ. तर एक रूट बनवा आणि एक प्रॉपर प्लॅन सुरू करा आणि सगळ्यात पहिलं चाला. कमीत कमी 10,000 स्टेप तरी चाला. मग मित्रांनो, आपण एक 4-5 एक्सरसाइज आता डिस्कस करू. सगळ्यात पहिली एक्सरसाइज जी तुम्ही करू शकता की जम्पिंग जॅक. तर मित्रांनो, एकदम सिम्पल स्टेप करू शकता. तर मित्रांनो, ही एक्सरसाइज करत असताना कमीत कमी मॅक्स टू मॅक्स 30 ते 35 सेकंद तरी केलीच पाहिजे. 35 ते 45 सेकंद ट्राय करा. त्यानंतर ह्याची कमीत कमी मॅक्सिमम 4 सेट करायचे. 4 सेट जर केले तर कुठेतरी फरक दिसला, पण 4 सेट मॅक्सिमम करायचीच आहेत 30 ते 35 सेकंदाची. एक्सरसाइज नंबर 2 आहे तर हाई. तर मित्रांनो, याचे 3 व्हेरिएशन्स आहेत जे तुम्हाला जमेल. बिगिनर लेवल, ॲडव्हान्स आणि मिड लेवल आहे. तर जी तुम्हाला जमेल ती करा. तर स्टार्टिंगला तुम्ही बघा, सगळ्यात पहिली स्टेप करू शकता. एक रिपिटेशन काउंट करा, कमीत कमी 100 रिपिटेशन्स करायचे. ज्यांचं वेळ जास्त आहे ते 100 रिपिटेशन्स करू शकतो ह्यावाल्या. नंतर बघा ही वाली आहे, मीडियमवाली, आणि नंतर ही प्रॉपर. तर मित्रांनो, ह्यावाल्या ज्या आहेत हे 3 लेवल आहेत. तर जी तुम्हाला जमेल त्यातली ती करा, पण मॅक्स टू मॅम पुशअप लेवलपर्यंत ट्राय करा की मॅक्सिमम हिट करा की नाही मी इथपर्यंत केलीच पाहिजे ही. तर कुठेतरी काहीतरी थोडासा फरक तुम्हालाही दिसेल स्वतः, कारण जोपर्यंत स्वतः प्रयत्न करणार नाही तोपर्यंत काहीच दिसणार नाही. एक्सरसाइज नंबर 3 आहे बूट किक किंवा पट किक. तर मित्रांनो, बघा, तुम्हाला तुमचे हात मागे ठेवायचे आणि फक्त तर तुम्ही विदाऊट हालचं पण करू शकता. बघा, तर मित्रांनो, ही एक्सरसाइज तुमची कमीत कमी 7 ते 8 किलो आरामात वजन कमी करू शकतं. कमीत कमी 7 ते 8 किलो. मॅक्स टू मॅक्स तुम्ही किती सेकंद केलं पाहिजे. तर मित्रांनो, 30-35 सेकंद ट्राय करा. नंतर जर तुमचा स्टॅमिना चांगला जाते 1 मिनटापर्यंत तुम्ही बिंदास करू शकता. आरामात तुमचं 7 ते 8 किलो वजन कमी होणार आणि ही होममेड एक्सरसाइज तुम्ही घरी करू शकता. तर मित्रांनो, पुढची एक्सरसाइज आहे स्किपिंग रोप. तर समजा तुमच्याकडे रोप नाही आहे किंवा काही इक्विपमेंट नाही आहे तर मित्रांनो, मूवमेंट फक्त फील करा, उड्या मारा आणि थोडंसं डिस्टन्सपर्यंत पण ट्राय करा. तर बघा, एकदम सिम्पल मुवमेंट, पण तुम्हाला हँड मुवमेंट कंपल्सरी करणं. स्किपिंग रोप करा, पण नंतर स्किपिंग रोप घ्या. तर ह्याचंही सिम्पल आहे, एक 2-3 मिनटंही करू शकता तुम्ही, डिपेंड ऑन तुमचा स्टॅमिना. तर ह्याची कमीत कमी पण 4 सेट करा. किती वेळाची करताल ते 4 सेट कंपल्सरी करणंच आहे. मित्रांनो, पुढची एक्सरसाइज आहे जम्पिंग स्क्वॉट्स. तर बघा, ह्यावाले जे साधे आहेत ते जम्पिंग स्क्वॉट्स असे असतात. तर मित्रांनो,
याची कमीत कमी 20 ते 25 रिपिटेशन्स हवं. 20 ते 25 रिपिटेशन, कमीत कमी 25 तरी ठेवाच. तर जर तुम्हाला डिपेंड आहे तुम्हाला ॲडव्हान्स करायची किंवा बिगिनर करायची, तर जी साधेवालेही मारू शकता आणि जम्पिंगही मारू शकता. तर 20 ते 25 रिपिटेशन्स ठेवा आणि 4 सेट मारा. आणि मित्रांनो, त्यात थंडी चालू आहे म्हटल्यावर डाएटही तुम्हाला सांगतोच मी, पण हे सगळं करत असताना डाएटही फॉलो करायचं आहे. तर मित्रांनो, पुढची एक्सरसाइज आपण जी करू शकतो ती आहे स्टेअर्स. तर स्टेअर्स तर सगळ्यांच्या घरात असतातच, किंवा जरी नसतील तरी तुम्ही कुठे ग्राउंडमध्ये कुठेही करू शकता. तर मित्रांनो, एकदम बेसिक आहे. बघा, हे अंतर बघून घ्या. हो, कमीत कमी एवढं गुडघे एवढं तरी अंतर असलंच पाहिजे. बघा, बिगिनर लेवल ॲडव्हान्स लेवलपर्यंत. बघा, हे जे आहे हे जर वेळ जर जास्त असेल तर तुम्ही हे करू शकता. हे काय तर बघा, तर मित्रांनो, पुढची एक्सरसाइज आहे बर्पीज. तर बर्पीज जरी तुम्हाला येत नसेल किंवा माहिती नसेल तर एकदम स्टार्टिंगला तुम्ही हे करू शकता. बघा, हा टेकवा 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 टेकवा, नंतर परत हे मागं. मित्रांनो, कंबर बिलकुल सोडू नका. उचलताना गुडघे पहिले उचलायचे. हा बघा, सोडताना गुडघे चिटकवायचे नाही, पूर्ण हे असं. नंतर ना गुडघे बिलकुल सोडू नका, उचलताना गुडघेही उचलले पाहिजे. आणि 1. जर ॲडव्हान्स लेवलला करत असाल तर हे बघा, हे झालं ॲडव्हान्स लेवलचं. आणि जर जमत असेल तर पुशअप करा. जर पुशअप नसतील येत तरी वाटलं तर गुडघ्यावर बसून करा, पुशअप करा. आणि एक आपली स्वतःची भारतीय एक्सरसाइज म्हणजे जोर मारा. कसेही मारा तुम्ही, गुडघ्यावर बसून मारा किंवा कसेही मारा. मी तुम्हाला 2-3 मारून दाखवतो, मग बघा. मित्रांनो, बघा, 1 2 3. जाताना पूर्ण मागं जायचे, गुडघ्यात अख्खं बेंड व्हायचे. नंतर न पुढे यायचे, परत पूर्ण मागं जायचे, पुढे यायचे. जर येत नसेल तर गुडघे टेकून फक्त असं करा, परत मागे या, असं करा. आणि एक पुशअप्स जरी येत नसतील, असे मारता येत नसतील तर गुडघ्यावर बसून मारा, पण जोपर्यंत हात दुखत नाही तोपर्यंत मारा. तर मित्रांनो, ह्या होत्या फॅट लॉसच्या एक्सरसाइज. पण मित्रांनो, एक्सरसाइज एक लिमिटपर्यंत आहे. सगळ्यात महत्त्वाची जी आहे ते आहे तुमचा डाएट. जर तुमचा डाएट चांगला नसेल, तुम्ही एक्सरसाइज करताय 2-3 तास आणि तुम्हाला फरकच पडणार नाही, कारण की तुम्ही डाएटमध्ये खाताय चॉकलेट आणि स्वीट खूप वाढवून ठेवले. सगळं जर वाढून ठेवलं तर तुम्ही एक्सरसाइज करून काहीच फायदा नाही आहे. किती वेळ एक्सरसाइज करा मग. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले तुमचा डाएट पण महत्त्वाचा आहे. एक्सरसाइज का एक कन्सेप्ट असती, पण डाएट खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं डाएट आहे आणि डाएट तुम्ही फॉलो केलंच पाहिजे. तर सगळ्यात पहिलं शुगर खूप महत्त्वाची आहे. तर मी असं म्हणतो तुम्हाला डायरेक्ट शुगर बंद करा. तर शुगरही खावा, पण शुगरमध्ये काय अमाऊंट ऑफ म्हणजे पॅकेज फूड वगैरे हे बिलकुल त्यातली शुगर खायची नाही. नॅचरल शुगर कन्झ्युम करा, जसं की फ्रूट्समधनं, किंवा आपण जर लेस क्रेविंग होत असेल तुम्हाला तर गुळ खावा. तर बाकीची अशी शुगर नका खाऊ, कारण की आत्ता शुगर म्हणजे सगळी भेसळ आहे. ती जी शुगर आहे ती सल्फरपासून बनवतात, तर ते खूप घातक असं शरीराला आणि सगळी केमिकल प्रोसेस आहे. तर मी तुम्हाला ह्यावर जास्त बोलायचं नाही, पण शुगर बेसिकली बंदच करा. नंतर ना पॅकेज फूड खाऊ नका. जरी तुम्ही एक बिस्किट जरी खात असाल पॅकेटमधलं, ते कमीत कमी 400 कॅलरीज देतं तुम्हाला. 400 कॅलरीज ही कमी नाही आहे. 400 कॅलरीज म्हणजे इंदकी जरी म्हणलं तरी तुम्ही कमी ज्यावेळेस 10-12 चपात्या खाता त्यावेळेस तुम्हाला ते 400 कॅलरीज मिळतात. तर तुम्हाला एक बिस्किटचं जे एक बिस्किट आहे साधं, एक 5-6 बिस्किट असतात ते तुम्हाला 400 कॅलरीज देऊ शकतं. तर मित्रांनो, हे काही किरकोळ गोष्टी आहेत, हे तुम्हाला फॉलो करायला लागतीलच. स्वीट डायरेक्ट बंद करू नका. क्रेविंग होती सगळ्यांना स्वीट खायची, पण गुळ वगैरे खावा. म्हणजे पोटाला बिलकुल मारायचं नाही, पोट भरून खायचं आहे. पण मित्रांनो, फॉर्म बदलायचं आपल्याला प्रोटीन खायचे.
कन्झ्युम करायचे. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट प्लॅन सांगतो, तुम्ही करू शकता. जसं की सगळ्यात पहिलं सकाळी उठल्या जर तुम्ही वर्कआउट करणार असेल, सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, कधीही करायच्या आधी एक फ्रूट खावा, कोणतंही खावा. फ्रूट खाऊन झालं की वर्कआउट करून झालं त्यानंतरनं एक दूध प्या, दूध घ्या. दूध पण खूप सगळ्यात चांगलं फॉर्म ऑफ प्रोटीन आहे दूध. तुम्ही पनीर खाऊ शकता, तुम्ही एग्स खाऊ शकता, हे डिपेंड आहे. मी कोणाला खायला रोकटोक करत नाही आहे, पण फक्त माझं म्हणणं आहे बाहेरचं तेलकट तुपट खाऊ नका. तूपही खावा, तूपही डायजेशनसाठी चांगलं असतं, पण जर तुम्हाला फॅट लॉस करायचं असेल थोडासा टाळा. आणि घराला 2 टाईम खावा, पण घरातलंही खात असताना स्पायसेस आणि स्पाईसवर जरा कंट्रोल ठेवा, तेल जरा कमी करा. एक 4-5 गोष्टी जर फॉलो केलं की बिलकुल तुमचा फॅट लॉस होणारच आहे. पण फॅट लॉस करणं मनात असतं, लक्षात ठेवा. आणि परत जर जेवायच्या आधी हे जर फॉलो केलं तर नक्कीच तुमचा फॅट लॉस नक्कीच होईल. तर एक प्लेट बनवायची सॅलडची. तर मित्रांनो, कोणतंही काही खायच्या आधी सगळ्यात पहिलं सॅलड खावा, सॅलड. तर सॅलडनी पोट भरून घ्या. आठवडाभर तुम्हाला जेवण जाणार नाही, पण एक आठवड्यानंतर तुम्हाला भूकही वाढेल, सगळं वाढेल, तुमचं वेटही कमी झालेलं असेल. सॅलड खायचं, मग त्यानंतर जेवण करायचं. आणि बस ह्याच काही छोट्या गोष्टी आहेत. जर ह्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचं वेट नक्कीच 100% कमी होणार आहे. मित्रांनो, ह्या होत्या 5-7 एक्सरसाइज आणि आपला एक छोटासा डाएट. तर मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. पण आपल्याला फॉलो काय करायचं लक्षात ठेवा, रोज एक फ्रूट खायचे. वर्कआउट केल्यानंतर ना काही खावा, तुम्ही बनाना खावा किंवा काही खावा. डाएटमध्ये प्रोटीन ॲड करा. स्वीट बंद करा, बाहेरचं स्वीट बंद करा. नॅचरल स्वीट्स राहू द्या. जसं की फ्रूटमध्ये सगळ्या स्वीट्स असतं, राईसमध्ये सुद्धा स्वीट्स असतं, पण एक अमाऊंटमध्ये असतं. तर तुम्ही स्वीट जे खाणार आहेत ते गुळ वगैरे खावा, म्हणजे सोर्स बदला. पोटाला बिलकुल मारू नका, पोट भरून खावा. जे खायचं आहे ते नॅचरल खावा. पण चणे वगैरे सुरू करा सकाळी. मित्रांनो, तुमचं 100% वजन कमी होईल. तर जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी नित्यनियमाने नीट व्यवस्थित जर लक्ष ठेवून केलं तर मित्रांनो 100% तुमचं वजन कमी होणार आहे. आणि सांगायचं एक झालं की प्रोटीन सोर्समध्ये काय, पनीर खावा, एग्स खावा, दूध प्या. दूधमध्ये अमिनो ॲसिड खूप चांगलं असतं. तर दूध तुमच्या शरीरासाठी सगळ्यात जास्त चांगलं म्हणजे दूध आहे. तर पण ते भेसळयुक्त नाही पाहिजे, ते घरचं दूध पाहिजे किंवा कोणतंही डेअरीतलं दूध. तर हे अशा छोट्या गोष्टी आहेत. तर मित्रांनो, ह्या फॉलो करा, नक्की तुमचं वेट लॉस होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. त्रास दिल्याबद्दल मला माफ करा, पण मी जे तुम्हाला सांगितलं आहे हे नक्की फॉलो करा आयुष्यात. आणि 5-7 एक्सरसाइज तुम्ही बिंदास करू शकता. तर मित्रांनो, धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. तर व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो. आणि मित्रांनो, आयुष्यात एक 4-5 गोष्टी चांगल्या ॲड करा. जसं की तुम्ही चांगल्या संगतीत राहावा. चांगल्या संगतीचं असं काही नसतं, सगळेच चांगले असतात, फक्त व्यक्तीचा फरक असतो. एखादं पुस्तक वाचायला सुरुवात करा. रात्री झोपायच्या आधी कमीत कमी 1 तासभर फोन नका वापरू. हे छोट्या गोष्टी जर फॉलो केलं ना तर मित्रांनो आयुष्य खूप चेंज झालेलं असेल. तर ट्राय करून बघा कसं वाटेल.